मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा सुद्धा लवकरच मुंबईत महामोर्चा होणार आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडेल। आज ओबीसी समाजाच्या नेत्यांची ऑनलाईन बैठक आज झाली आणि याच बैठकीत तारीख निश्चित होणार असल्याचंही कळत आहे। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्यात। रुपाली, किती वाजता ही ऑनलाईन बैठक होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असतील? आपण पाहतो की मराठा समाजासाठी सरकारने जी.आर. काढल्यानंतर ओबीसी नेते जे ते आक्रमक झालेले आहेत आणि आपण पाहिलं तर काल देखील मंत्रालयामध्ये ओबीसी समाजासाठी जी उपसमिती स्थापन केलेली आहे त्या संदर्भातली बैठक झाली आणि ओबीसी नेते छगन भुजबळ बैठकीमध्ये आक्रमक झाले होते। या संदर्भामध्ये आज त्यांनी सगळ्याच ओबीसी नेत्यांची एक ऑनलाईन बैठक बोलवलेली आहे आणि ही जी बैठक आहे ती दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे आणि याच बैठकीमध्ये मुंबईत आगामी काळामध्ये काढल्या जाणाऱ्या महामोर्चाच्या एक तारीख जी आहे ती खरं तर निश्चित केली जाणार आहे। असा अंदाज लावला जात आहे की येत्या 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये हा मोर्चा पार पडणार आहे। मात्र त्याबद्दलची निश्चित जी तारीख आहे ती आजच्या या बैठकीमध्ये ठरली जाणार आहे। मुंबईमध्ये दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून एक मोठा महामोर्चाचं खरं तर आयोजन केलं जाणार आहे आणि या महामोर्चामध्ये अनेक ओबीसी नेते अनेक ओबीसी संघटना या खरं तर सामील होणार आहे। जशा पद्धतीने मराठा समाजाने मुंबईमध्ये आंदोलन केलं होतं त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा आता रस्त्यावरती उतरून रस्त्यावरची लढाई लढू अशा पद्धतीची भूमिका खरं तर कोणी ओबीसी नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे आजची ही बैठक महत्वाची। आजच्या बैठकीमध्ये स्वतः छगन भुजबळ हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यामुळे आजच्या बैठकीमध्ये महामोर्चाची तारीख जी आहे ती ठरली जाणार आहे। धन्यवाद रुपाली, सविस्तर अपडेट आपण दिल्यात। एकंदरीतच या बैठकीला छगन भुजबळ सुद्धा असतील आणि राज्यभरातले इतर ओबीसी नेतेही असतील, म्हणून पाहावं लागेल की मोर्चा संदर्भात कशी रणनीती ठरते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।